समाजाची चिकित्सा म्हणजे मुख्यत्वे करून धर्माची चिकित्सा आहे. कारण आपली समाज रचना ही धर्मावरती आधारित होती. खरं तर सगळ्याच समाजांच्या रचना तशा असतात, पण हळूहळू लोक काय करतात, धर्मापासून समाज रचना आणि विशेषतः राजकीय सत्ता बाजूला करतात. ही प्रक्रिया युरोपमध्ये जास्त घडली, तशी भारतात नव्हती घडलेली. आणि मधल्या काळात ज्या इस्लाम धर्मियांचं राज्य होतं त्यांच्याकडे पण ते घडलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्याही समाज रचनेमध्ये धर्माचा प्रभाव, धर्माचं वर्चस्व तुम्हाला दिसायचं. आणि साहजिकपणे ते इथल्या म्हणजे भारतामधल्या हिंदूंच्या किंवा मराठ्यांच्या महाराष्ट्राच्या रचनेवरती ते होतच होतं. जिथे मराठ्यांचा अंमल नव्हता ना, तिथे मोगलांचा अंमल होता. आणि मोगलांच्या मार्फत जो कोणी असेल, कदाचित दुसरा एखादा त्यांचा प्रतिनिधी नवाब वगैरे, त्याचा अंमल असायचा. आता त्याच्याऐवजी इथे ब्रिटिश लोक आले. म्हणजे काय झालं की एक परकीय सत्ता जाऊन दुसरी परकीय सत्ता आली. त्यामुळे त्यांना हा बदल जो आहे ना, तो काही लोकांना तो उलटा स्वागतार्ह वाटला. म्हणजे आता अरे, अगोदरचे सत्ताधारी जे होते की नाही त्यांच्यापेक्षा हे बरे आहे परकीय असले तरी, म्हणून त्यांनी स्वागत केलं. विशेषतः बंगालमध्ये त्याचं मोठ्या प्रमाणावरती स्वागत झालेलं दिसतं आपल्याला ब्रिटिशांच्या सत्तेचं. तसं आपल्याकडे नाही. आपल्याकडचं सत्तांतर जे होणार होतं किंवा झालं ब्रिटिश काळामध्ये, ते एका पारतंत्र्याकडून दुसऱ्या पारतंत्र्यात किंवा एकाच्या पारतंत्र्याकडून दुसऱ्याच्या पारतंत्र्यात असं नसून स्वातंत्र्याकडून पारतंत्र्याकडे, स्वराज्यातून परराज्याकडे असं होतं. त्यामुळं साहजिकपणे महाराष्ट्रातल्या लोकांना हे अधिक लागलं आणि महाराष्ट्रातले लोक आत्मपरीक्षण करायला लागले की असं का घडलं. आपली सत्ता आहे, मराठ्यांची सत्ता आहे, पेशवाई होती आत्ता नुकतीच, आणि ती कशी काय गेली, आपण कुठे मागे पडलो. नवीन जे आक्रमण आलेलं आहे, राजकीय सत्ता तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन धर्माचं पण आक्रमण आहे ना. तिथे ख्रिस्ती मिशनरी मुंबईमध्ये असे त्यावेळेला काय म्हणत प्रस्थापित झाले होते आणि त्यांनी धर्मप्रसाराचं काम जोरात सुरू केलं. तर त्याला कुठेतरी श्रेय दिला पाहिजे त्यांच्या परधर्माच्या प्रसारासाठी. तो कसा द्यायचा. नमस्कार, मी सदानंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण महाराष्ट्राची मसनत किंवा सत्ता संवाद या प्रकारची एक उपमालिका म्हणूयात आपल्या मोठ्या मालिकेच्या अंतर्गत ती चालवीत आहोत. आणि त्याचं निमित्त म्हणजे येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक. विधानसभेमध्ये आपण आपल्या प्रांतापुरता म्हणजे महाराष्ट्राचा कारभार पाहण्यासाठी आपल्या प्रतिनिधींना निवडून देत असतो. आणि अर्थात आपली निवडणूक प्रक्रिया ही पक्षीय आहे, म्हणजे पक्ष पद्धतीवरती आपली लोकशाही अवलंबून असते. असो तर ही केव्हापासून सुरू झाली अशा प्रकारची पद्धत आपणाकडे वगैरे वगैरे अशी आपली चर्चा चालली होती. आणि आपण असं सांगितलं की ब्रिटिशांनी भारतावरती राज्य करायला सुरुवात केली आणि साहजिकपणे ब्रिटिश ज्या प्रदेशातनं भारतामध्ये आले, म्हणजे स्वतः त्यांचा देश, त्याला इंग्लंड म्हणा, ब्रिटन म्हणा, आणि थोडासा व्यापक विचार केला तर त्यांचं ते खंड, युरोप खंड, अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे पाहता येतं. तर तिथे कुठल्या प्रकारची राज्यपद्धती चालू होती, तिथे कुठल्या प्रकारच्या राजकीय सामाजिक संस्था होत्या, तिथला व्यापार वगैरे कसा चालायचा, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला ब्रिटिशांच्या मार्फत कळायला लागल्या. आणि मग आपण त्यांच्यापेक्षा मागे आहोत, त्यांनी आपल्याला जिंकलेलं आहे, आपण जिथे आहोत ते जेते आहे. तर आता काय केलं पाहिजे म्हणजे आपण त्यांच्या बरोबरीला येऊ, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि अर्थात तेवढाच महत्त्वाचा किंवा त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे आपल्याला. आपण पारतंत्र्यात गेलेलो आहोत आणि ह्याची महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त आज का लागली माहिती का. कारण महाराष्ट्रातले लोक, मराठी माणसं हे सत्ताधारी होते. लक्षात घ्या, ब्रिटिश येण्याच्या पूर्वी भारतामध्ये सत्ता गाजवणारे कोण लोक होते तर ते मराठी होते. आणि ब्रिटिशांनी सत्ता कोणाकडनं घेतली लढाई करून, तर ती मराठ्यांकडनं घेतली. त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना ही गोष्ट अधिक लागली. इतर प्रांतातल्या लोकांना लागली नसं असं म्हणायचं नाही मला, पण इतर प्रांतामध्ये कसं होतं, जिथे मराठ्यांचा अंमल नव्हता ना, तिथे मोगलांचा अंमल होता. आणि मोगलांच्या मार्फत जो कोणी असेल, कदाचित दुसरा एखादा त्यांचा प्रतिनिधी नवाब वगैरे, त्याचा अंमल असायचा. आता त्याच्याऐवजी इथे ब्रिटिश लोक आले. म्हणजे काय झालं की एक परकीय सत्ता जाऊन दुसरी परकीय सत्ता आली. त्यामुळे त्यांना हा बदल जो आहे ना, तो काही लोकांना तो उलटा स्वागतार्ह वाटला. म्हणजे आता अरे, अगोदरचे सत्ताधारी जे होते की नाही त्यांच्यापेक्षा हे बरे आहेत परकीय असले तरी, म्हणून त्यांनी स्वागत केलं. विशेषतः बंगालमध्ये त्याचं मोठ्या प्रमाणावरती स्वागत झालेलं दिसतं आपल्याला ब्रिटिशांच्या सत्तेचं. तसं आपल्याकडे नाही. आपल्याकडचं सत्तांतर जे होणार होतं किंवा झालं ब्रिटिश काळामध्ये, ते एका पारतंत्र्याकडून दुसऱ्या पारतंत्र्यात किंवा एकाच्या पारतंत्र्याकडून दुसऱ्याच्या पारतंत्र्यात असं नसून स्वातंत्र्याकडून पारतंत्र्याकडे, स्वराज्यातून परराज्याकडे असं होतं.
त्यामुळं साहजिकपणे महाराष्ट्रातल्या लोकांना हे अधिक लागलं आणि महाराष्ट्रातले लोक आत्मपरीक्षण करायला लागले की असं का घडलं. आपली सत्ता आहे, मराठ्यांची सत्ता आहे, पेशवाई होती आत्ता नुकतीच आणि ती कशी काय गेली, आपण कुठे मागे पडलो, असा एक विचार, असं एक आत्मपरीक्षण त्यावेळेचे लोक करायला लागले. आणि हे सुरू व्हायला फार वेळ नाही लागला. म्हणजे समजा 1818 साली पेशव्यांचं राज्य बुडालं आणि आत्मपरीक्षण करायला सुरुवात केव्हा झाली. खरं तर त्या 1818च्या अगोदरपासून मुंबई शहरामध्ये आणि परिसरामध्ये ब्रिटिशांचं राज्य म्हणजे कंपनीचं राज्य खरं तर होतच होतं. आणि तिथे या गोष्टी, आत्ता मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्यांचा परिचय तिथल्या लोकांना झाला होता अगोदर. तर तिथे साहजिकपणे सुरू होणं अपेक्षित होतं अशा प्रकारचा विचार, आणि तो झाला. आणि तो करणाऱ्यांच्यामध्ये, आणि मी सांगितलं तुम्हाला की 1818 ते 1832 हा कालावधी फक्त आणि फक्त 14 वर्षांचा आहे. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं मराठी पत्र सुरू केलं, दर्पण. अर्थात ते बायलिंग्वल होतं, एकाच पत्रामध्ये, एकाच हक्कामध्ये काही मजकूर मराठीमध्ये, काही मजकूर इंग्रजीमध्ये असायचा. तर दर्पण नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं आणि म्हणून त्यांना मराठी पत्रसृष्टीचे जनक वगैरे असं म्हटलं जातं. आणि ते बरोबरच आहे. तर ते करण्यामध्ये बाळशास्त्रींचा काय उद्देश होता की हे बघ, ताबडतोब काही तुम्हाला स्वातंत्र्य वगैरे मागता येणं शक्य नव्हतं. किंबहुना त्या काळात त्यांचं ब्रिटिशांचं राज्य आपल्या इथल्या स्थानिक लोकांच्या राज्यापेक्षा लोकांना बरं वाटत होतं. म्हणजे सुधारणा होत्या. मुख्य म्हणजे एक यंत्रणा होती चांगली, आधी एक एस्टॅब्लिश ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ती सुसह्य वाटणारी अशी काही एक गोष्ट होती. त्यातलं पारतंत्र्याचा मुद्दा सोडला तर मग त्याचा अभ्यास करायला पाहिजे आपण. आणि त्याच्या अभ्यासाच्या प्रकाशामध्ये आपल्या सगळ्या वर्तनाचं, नंतर आपल्या संस्थांचं सामाजिक राजकीय परीक्षण करायला पाहिजे, अशी बुद्धी साहजिकपणे या करत्या लोकांच्यात निर्माण झाली. आणि त्याचं प्रतिबिंब, म्हणजे तिचं प्रतिबिंब, त्या बुद्धीचं प्रतिबिंब आपल्याला दर्पण नावाच्या त्या वर्तमानपत्रामध्ये दिसतं. आता समाजाचा आरसा म्हणतो आपण, दर्पण म्हणजे आरसा. इंग्लंडमध्ये मिरर नावाचं वर्तमानपत्र असायचं, त्याच्यावरूनच कदाचित हे नाव असेल. बंगालमध्ये सुद्धा या प्रकारच्या नावाची वर्तमानपत्र होती. तर बाळशास्त्रींनी समाजाची चिकित्सा केली, इतिहासाचा परिचय करून दिला, विशेषतः इंग्लंडच्या इतिहासाचा वगैरे वगैरे. विज्ञानाबद्दल लिहिलं, गणिताबद्दल लिहिलं, ते तपशिलात मी जात नाही. पण मुख्य मुद्दा लक्षात घ्या, समाजाची चिकित्सा म्हणजे मुख्यत्वे करून धर्माची चिकित्सा आहे. कारण आपली समाज रचना ही धर्मावरती आधारित होती. खरं तर सगळ्याच समाजांच्या रचना तशा असतात, पण हळूहळू लोक काय करतात, धर्मापासून समाज रचना आणि विशेषतः राजकीय सत्ता बाजूला करतात. ही प्रक्रिया युरोपमध्ये जास्त घडली, तशी भारतात नव्हती घडलेली. आणि मधल्या काळात ज्या इस्लाम धर्मियांचं राज्य होतं त्यांच्याकडे पण ते घडलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्याही समाज रचनेमध्ये धर्माचा प्रभाव, धर्माचं वर्चस्व तुम्हाला दिसायचं. आणि साहजिकपणे ते इथल्या म्हणजे भारतामधल्या हिंदूंच्या किंवा मराठ्यांच्या महाराष्ट्राच्या रचनेवरती ते होतच होतं. तर तिथे त्यांनी पहिल्यांदा धर्माची चिकित्सा करायला सुरुवात केली की आपल्या धर्मामध्ये अनिष्ट रूढी कोणत्या आहेत हे त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि हे सांगताना नवीन जे आक्रमण आलेलं आहे, राजकीय सत्ता तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन धर्माचं पण आक्रमण आहे ना. तिथे ख्रिस्ती मिशनरी मुंबईमध्ये असे त्यावेळेला काय म्हणत प्रस्थापित झाले होते आणि त्यांनी धर्मप्रसाराचं काम जोरात सुरू केलं होतं. तर त्याला कुठेतरी श्रेय दिला पाहिजे त्यांच्या परधर्माच्या प्रसारासाठी. तो कसा द्यायचा? बरं, बाळशास्त्री हे सरकारी नोकरीमध्ये होते, कॉलेजमध्ये ते असिस्टंट प्रोफेसर वगैरे झाल्यानंतर, म्हणजे पहिल्यापासून त्यांची सुरुवात तिथंच झाली. आणि अर्थात संपूर्ण शाळा खात्याचे ते काही एक वरच्या दर्जाचे अधिकारी वगैरे असंही त्यांच्याकडे होतं. मुद्दा असा आहे की बाळशास्त्रींनी धर्माची चिकित्सा करायला सुरुवात केली. आणि ज्या लोकांची इच्छा होती की ह्या ख्रिस्ती लोकांच्या धार्मिक आक्रमणाला, सक्तीने होणाऱ्या धर्मांतराला, फसवून होणाऱ्या धर्मांतराला विरोध केला पाहिजे, तो कसा करायचा? तर काहींना असं वाटायचं की त्यांचा धर्मप्रसार मुळातच बंद करून टाकायचा. म्हणजे असं झालं, तुम्हाला सांगायला पाहिजे की एक धर्मपुस्तकांनी भरलेलं जहाज बंदरावरती आलं, म्हणजे अरबी समुद्रात, अर्थात मुंबई बंदरावरती. आणि त्याची बातमी छापून आली दर्पणमध्ये की ख्रिस्ती धर्माविषयीची पुस्तकं घेऊन असं एक जहाज येत आहे.
आणि ते लागलेलं आहे बनाराला. तर वाचकांनी प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली बरं का, म्हणजे की काय करायचं आता आपण, मग ते लोक येणार, ही पुस्तकं वाटणार, फुकट वाटणार आणि त्याचा परिणाम इथल्या लोकांच्यावरती होणार. तर एका वाचकांनी सूचना केली की ते जाळून टाका तिथे जाऊन. दुसऱ्यांनी सांगितलं की नाही, असं करून नाही चालणार, आपल्याला आपल्या धर्माची पुस्तकं छापली पाहिजेत, त्यांना जर काउंटर करायचं असेल ख्रिस्ती मिशनऱ्यांना मराठीत छापली पाहिजेत आणि ती आपण त्याच पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोहोचू ना. तर अशा प्रकारे मराठीमध्ये जे मुद्रण प्रकाशन सुरू झाला, हा जो व्यवहार सुरू झाला, त्याची मूळ प्रेरणा धार्मिक होती. लक्षात घ्या की त्यांचं धार्मिक अतिक्रमण आपल्याला थोपवायचं आहे, मग त्यांच्यासारखेच मार्ग आपल्याला अवलंबले पाहिजेत. ते बोटीवरची पुस्तकं वगैरे जाळून उपयोग नाही होणार, हा एक मुद्दा आला. आणखीनही काही गोष्टी म्हणजे विधवा विवाह वगैरे वगैरे त्या संदर्भात देखील बाळशास्त्रींनी काही एक भूमिका घेतली आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या ज्ञाती बांधवांनी वाळीत टाकलं. लक्षात घ्या, प्रायश्चित्त घ्यायला लावलं, कारण ते मान्य नव्हतं इथल्या सनातनी लोकांना. हाही मुद्दा आपल्या लक्षात घेतला पाहिजे आपण. आणि त्याच वेळेला बाळशास्त्री हे इतर काही लोकांच्या बरोबरीने या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाऊन त्यांनी तो लढा दिलेला आहे. कारण न्यायालय परत धर्माची बाजू घेत नाही, न्यायालय कायद्यानेच चालतं. ऑर्स्किन पेरी नावाचे न्यायाधीश होते तिथे मुंबईच्या त्या कोर्टामध्ये, आणि एका बहुतेक निसबीट त्या मिशनऱ्याचं नाव, त्यानं त्या मुलांना, अल्पवयीन मुलांना ठेवलं, म्हणजे डांबून ठेवलं, म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला अनलॉफुल कस्टडी वगैरे त्यांच्याकडे होती मुलांची, आणि द्रविड त्या मुलांचं नाव. तर त्यांचं धर्मांतर झालं, त्यांना ख्रिस्ती केलं अशा प्रकारे, आणि ते करता कामा नये, ते अल्पवयीन आहेत, तर त्यांचा ताबा आम्हाला द्या, यासाठी पहिल्यांदा मुंबईच्या कोर्टात त्यांनी हेबियस कॉर्पस म्हणतो आपण, त्या कायद्याच्या अन्वये एक रिलीफ मागितला आणि मिळालं त्यांना. म्हणजे हेबियस कॉर्पसचा पहिल्या भारतामधला उपयोग कलकत्त्याच्या हायकोर्टामध्ये होता आणि आता दुसरा महाराष्ट्रात मुंबईच्या हायकोर्टामध्ये आला. हा त्याच्यातला मुद्दा आहे. तर हे बाळशास्त्री आहे. तर बाळशास्त्रींनी खूप चांगल्या लोकांनी तयार केलं. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ दादोबा पांडुरंगांचे सारखे आहेत, दादाभाई नौरोजी शिष्य आहेत. आणि तुम्ही कल्पना करा, म्हणजे आता मी असं म्हणेन की बाळशास्त्रींच्या शिकवणीतून 2 प्रकारच्या शाखा आल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि अर्थात नुसत्या महाराष्ट्रात नाही. बघा तुम्ही, त्यातले दादोबा पांडुरंग हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले, मुंबई प्रांतापुरते मर्यादित राहिले असं आपण म्हणू शकतो, आणि सामाजिक धार्मिक सुधारणांच्या पुरते त्यांनी परमहंस सभा वगैरे काढली. पण दादाभाई नौरोजी थेट राजकारणामध्ये गेले आणि कुठपर्यंत पोहोचले माहिती ना, इंग्लंडमध्ये गेले असताना त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटची निवडणूक लढवली आणि निवडून आले. आणि पितामह त्यांना म्हटलं जातं भारतीय स्वातंत्र्य लढ्याची. आणि स्वराज्याची घोषणा जेव्हा लोकमान्य टिळकांनी केली त्यावेळेला त्यांना पाठिंबा देण्यामध्ये दादाभाई नौरोजी पुढे होते, किंवा त्यांनी अधिक उच्चार केला असं सुद्धा म्हणू शकतो. इतक्या प्रमाणामध्ये म्हणजे हा बाळशास्त्री जांभेकरांचा हा मुद्दा आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. असो, पण आता मुद्दा कुठला आला की आपण पारतंत्र्यात आहोत, आपलं राज्य होतं आणि आता आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आला. आता हे स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर आपण आधी तो स्वातंत्र्यात होतो म्हणजे नेमकं काय होतं, आपल्याकडे राजाची सत्ता होती ना, तो राजा आपला होता म्हणजे आपल्यापैकी होता, पण राजेशाहीच होती. पेशवाई काय किंवा आणखीन त्याच्या अगोदर कुणी असतील ते चांगले वाईट वगैरे हे मुद्दे वेगळे आहेत, लक्षात घ्या. पुष्कळ वेळेला एखादा राजा राजेशाहीमधला एखाद्या पंतप्रधानाच्या लोकशाहीमधल्या चांगला असू शकतो, हा वेगळा मुद्दा आहे. लोकशाही ही व्यवस्था चांगली आहे, तिच्यातले दोष, तिच्यातल्या उणिवा, तिच्यातल्या त्रुटी लक्षात घेऊन सुद्धा हे सगळ्या जगांनी मान्य केले आहे. तर आता तो प्रश्न आला ना की आता समजा जर हे ब्रिटिशांचं राज्य घालवून द्यायचं झालं आणि आपली सत्ता आणायची, तर आपली म्हणजे नेमकी कोणाची आणायची. आणि 57 पर्यंत तरी बाय अँड लार्ज समजूत अशी होती की आपल्याला परत एकदा बादशाह आणला पाहिजे, म्हणजे व्यापक स्तरावरून भारताचा विचार केला तर. म्हणून तिथे त्यांनी दिल्लीतील ब्रिटिशांना घालवून त्यांचा पराभव करून बंडवाल्या सैनिकांनी काय केलं, तिथे बहादूरशाह जफर नावाच्या बहादूरशाहची स्थापना केली, बादशाह करून टाकला त्याला. म्हणजे परत मागचाच प्रवास झाला ना तो त्यांचा, राजेशाहीकडे झाला एक प्रकारे. इथे आपल्याला वेगळेपण दिसतं महाराष्ट्राचं, आणि त्याचा उल्लेख मी केलेला आहे मला वाटतं मागच्या आपल्या एपिसोडमध्ये, की लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, म्हणजे आपल्याला बाळशास्त्र्यांच्या नंतर नाव घ्यावं लागतं लगेच ते देशमुखांचं. खरं तर बाळशास्त्र्यांची बॅकग्राऊंड आणि देशमुखांची बॅकग्राऊंड यांच्यामध्ये फरक आहे. बाळशास्त्री हे मुंबईत वाढले, त्यामुळे त्यांना ब्रिटिशांच्या सगळ्या गोष्टींचं फेस टू फेस ज्याला म्हणतो आपण, समोरासमोरच ज्ञान झालं होतं, त्यांच्याशी त्यांचा रोजचा संपर्क असायचा. आणि मुंबई हे त्या काळातलं पुरोगामी शहर होतं, तशी पुण्याची गोष्ट नव्हती. हे पुण्यामधले सरदार
पेशव्यांचे सरदार आणि पुणे म्हणजे सनातन धर्माचं त्या काळामध्ये केंद्र बनलेलं, अत्यंत रूढीवादी लोक होते. तर अशा लोकांच्यात आणि अशा घराण्यात जन्म घेऊन सुद्धा लोकहितवादींनी त्या बेड्या तोडल्या रूढीच्या वगैरे. हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी शतपत्रांमधून, प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र असायचं तिकडे मुंबईत चालायचं, त्या वर्तमानपत्रातून लोकहितवादींनी शतपत्र लिहिली आणि आपल्या पारंपरिक व्यवस्थेवरती टीकेची झोड उठवली. पेशवाईवरती, ब्राह्मणांच्या वरती, पुराणांच्या वरती लोकहितवादींनी प्रहार केले. आणि हे लोक नको आहेत आणि आपल्याला आता काय करायला पाहिजे की नव्या युगात आपण गेलं पाहिजे. आणि म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, तर तिथे लोकहितवादींचं दृष्टीपण दिसून येतं की आता आपल्याला आज ना उद्या लोकशाही नावाची पद्धती अंगीकारली पाहिजे. आणि लोकशाही म्हणजे नेमकं काय, लोकशाहीमध्ये सगळे लोक राजे असतात, म्हणजे मालक असतात. पण सगळे लोक प्रत्यक्ष मालक असणं शक्य नाही, कारण सगळे लोक कसं एकत्र येऊन कारभार करणार ना. तर लोकांचे प्रतिनिधी असतात, ते प्रतिनिधी निवडणुकातून जातात निवडून, आणि जिथे जातात त्याला काय म्हणतात इंग्लंडमध्ये, इंग्रजी भाषेत त्याला पार्लमेंट म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण काय करू, ब्रिटिशांच्याकडनं त्यांची राज्यपद्धती शिकून घेऊ टप्प्याटप्प्याने, आणि मग त्यांच्याकडनं पार्लमेंट मागू. आणि त्यावेळेला त्यांना सांगू की आता तुमच्याकडून जेवढं घ्यायचं आहे आम्हाला तेवढं घेतलेलं आहे, तुमची आता आम्हाला गरज नाही, तुम्ही मेहरबानी करा आणि जा, असं हळूच सांगू असं म्हणतात. त्याचा एवढं सोपं नव्हतंच ते सांगून, ते काय ते जाणार नव्हते त्याचा पार्ट. पण लोकहितवादींची ही झेप आहे. आणि साधारणपणे तुम्हाला सांगतो म्हणजे कशी माणसं द्रष्टे असू शकतात. लोकहितवादींनी सांगितलं की अजून 100 वर्षांनी. आणि हा साधारणपणे जेव्हा लिहिलं ना लोकहितवादींनी ही गोष्ट, तेव्हा साधारणपणे मला वाटतं 1848च्या मागचा पुढचा काळ होता. बरोबर 100 वर्षांनी 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि पार्लमेंट आपलं मिळालेलं आहे. तर असो, तर तो मुद्दा महत्वाचा आहे, निवडणुका आणि पार्लमेंट. आता एकदम पार्लमेंट कसं कोण देणार हो, टप्प्याटप्प्याने जाऊ ना आपण, किंवा जायला लागेल आपल्याला. मग ते जायची प्रक्रिया नेमकी कधी सुरू झाली, म्हणजे कसं झालं की आधी स्थानिक स्वराज्य संस्था, मग पक्ष निर्माण झाले, हे जे काही टप्पे आहेत ना सगळे, आणि मग शेवटी पार्लमेंटरी डेमोक्रेसी. हे आपण पुढच्या भागामध्ये बघू. धन्यवाद. भारतीय लोकशाहीच्या मार्गातील सगळ्यात मोठे अडसर 2 आहेत, एक म्हणजे धर्म आणि एक जात. तर धर्माच्या अंगाने तेव्हापासूनच सुरू झालं. जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा काँग्रेस ही फक्त हिंदूंची संस्था आहे, हिंदूंचं प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, मुसलमानांचं नाही, असं म्हणणारे सर सय्यद अहमद पुढे आले. त्यांना ब्रिटिशांनी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यातनंच पुढे हळूहळू मुस्लिम लीगचा जन्म झाला. मग त्यातनं हे पुढचे प्रश्न निर्माण झाले. आपण जे म्हणतो ना की ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली, काही प्रमाणात सत्य आहे. पण आपण एकसंध होतो, त्यांनी आपल्याला दुभंग केला असं नाहीये. आपल्यामध्ये अगोदरच काही दुभंग होता, फक्त ब्रिटिशांनी आपल्यामध्ये जी आधी फट होती ना ती त्यांनी आणखीन वाढवली आणि तिची दरी गेली, एवढंच म्हणू शकतो आपण.